दरम्यान मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या या वादावर ओबीसी नेते बबनराव तायवाडे काय म्हटले ऐकूयात। भुजबळांनी एल्गार मेळाव्यात जे आहे ते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केलेली एकंदरीत बघितलं असेल तर भूतकाळातील एक व्हिडिओ जे आहे वडेट्टीवार यांनी दाखवला एकंदरीत बघितलं असेल तर भुजबळांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते काल टीका टिप्पणी सुद्धा विखे पाटील असेल किंवा मनोज जरांगे यांच्यावर केली। आपल्यासोबत बोलण्यासाठी जे आहे ते राष्ट्रीय ओबीसी संघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर काय सांगाल ज्या पद्धतीने वडेट्टीवारचा व्हिडिओ काल दाखवला आणि भूतकाळातला व्हिडिओ आहे कसं बघताय आपण ओबीसी चळवळीतले नेते म्हणून? दुःखद घटना आहे, मी त्याचा निषेध करतो की शेवटी भुजबळ साहेब असो, वडेट्टीवार साहेब असो की आणखी इतर नेते असो आमचे, हे समाजासाठी काम करत असतात, ओबीसी समाजासाठी काम करत असतात। आणि ओबीसी समाज हा 400 जातीचा समूह असलेला ओबीसी समाज आहे, 60% जास्त लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आहे। पहिलेच ओबीसी समाजामध्ये कणखर नेतृत्व फार कमी आहे आणि अशा प्रकारचं एखादं उभरतं नेतृत्व तयार होत असताना त्यांचं भूतकाळातील एखादी चूक सार्वजनिकरित्या दाखवून त्यांचं मनोधैर्य कमी करण्याचे काम आहे असं मी समजतो। भुजबळ साहेब देशाचे ओबीसीचे नेते आहेत, ते आमच्या वडिलांच्या ठिकाणी आहे सर्वांच्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या, आणि म्हणून काम करत असताना 400 जाती असल्यामुळे अनेक नेते असू शकतात, जातीचे नेते असू शकतात, ओबीसी समाजाचे नेते, त्यांच्यामध्ये मतभेद असायलाच पाहिजे। मतभेद असू शकतात या मताचा मी आहे, पण मनभेद नसावे। एखाद्या इश्यूवर आपले मतमतांतरे आहेत म्हणून काही आपलं वेगळं आहे असं नाही आहे, पण एखाद्या सामूहिक प्रश्नावर सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला पाहिजे। आपण जर पाहिलं तर वडेट्टीवार साहेबांनी जो मोर्चा काढला त्याची मागणी तीच होती, काल बीडला जो मेळावा झाला त्यांची मागणी तीच होती, दोन्ही ठिकाणची मागणी सेम आहे। आज विदर्भामध्ये एवढ्या मोठ्या लोकांना संघटित करून मोर्चाचं आयोजन करणे किंवा लोकांना संघटित करून त्यांच्यासमोर प्रश्न मांडणे ही काही लहानशी गोष्ट नव्हती, ते त्यांनी केलेलं आहे। अशा वेळेस त्यांचं ऍप्रिसिएशन करण्यापेक्षा भूतकाळात जी चूक झालेली आहे ती लोकांसमोर दाखवून त्या पूर्ण देशभर किंवा राज्यभर त्या माणसाची जी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या मताशी मी सहमत नाही आहे। त्यांनी एकांतात चर्चा करून त्यांना समज द्यायला पाहिजे होती की बा अशा प्रकारची तुझ्या हातून भविष्यात कृत्य व्हायचा होता कामा नये आणि तिथेच मिटवायला पाहिजे तो सार्वजनिकरित्या। अरे पहिलेच तर आमच्या ओबीसी संघटनेत एवढ्या जाती आहे, 400 जाती आहे, 60% एकी नाही आहे, संघटित नाही। आज कुठेतरी तो संघटित होऊन राहिलेला आहे आणि जेव्हा अशा प्रकारे समाजाचं संघटन मोठं होत आहे तेव्हा पुन्हा संघटनेमध्ये दुफळी निर्माण होईल।